झी 24 तास एक पाऊल पुढे। लक्ष्मण माने यांचं नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूयात। सातारा, कोल्हापूर, पुण्यात माने यांच्या संस्थेच्या आश्रमशाळा आहेत। कैकाडी या भटक्या विमुक्त जातीत त्यांचा जन्म झाला। 24 मार्च रोजी 3 महिलांचं मानेंवर बलात्काराचे आरोप होते। सातारा तालुक्यात पोलीस ठाण्यात मानेंविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर लक्ष्मण माने फरार झाले। 26 मार्चला आणखी 2 महिलांनी बलात्काराचा आरोप लक्ष्मण मानेंवर केला। 2 एप्रिलला सातारा सत्र न्यायालयानं अंतरिम जामीन लक्ष्मण मानेंचा फेटाळला। अटकपूर्व जामिनावर 6 एप्रिलला सुनावणी झाली। सातारा जिल्ह्यातील सोमनथळी हे माने यांचं मूळ गाव आहे। कैकाडी या भटक्या विमुक्त जातीत त्यांचा जन्म झाला। कोण आहेत हे लक्ष्मण माने ते आपण पाहतोय। 1980 साली उपरा या आत्मकथनामुळे महाराष्ट्रभर ते लोकप्रिय झाले। उपरासाठी 1981 सालचा साहित्य अकादमी आणि फोर्ड फाउंडेशन पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालाय। पुस्तकाचं हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झालंय। भारतीय भटके विमुक्त विकास आणि संशोधन संस्थेची स्थापना त्यांनी केली। 1990 ते 96 या काळात विधान परिषदेचं सदस्यत्वही त्यांना मिळालं होतं। 2009 साली पद्मश्री या नागरी सन्मानानं त्यांना पुरस्कृत करण्यात आलंय। सातारा, कोल्हापूर, पुणे या शहरांमध्ये त्यांच्या संस्थेच्या आश्रमशाळा आहेत। उपरा, बंद दरवाजा, पालावरचे जग, विमुक्तायन हे त्यांच्या कादंबरी आहे। भटक्याचे गारुड, काय करायचे शिकून, खेळ, 3.5% हे त्यांचं साहित्य आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।